मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले सर्व घोळ तपासणार, चौकशी करून अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळांच्या विखारी टीकेनंतर राधाकृष्ण विखेंची संयमी प्रतिक्रिया। भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचं विखेंकडून स्पष्ट। नागपुरातील अफाट मोर्चाला भाजप घाबरला। भुजबळांना पुढे करून आपल्यावर टार्गेट करायला सोडलं, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। तांबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचाही दावा। ठाण्यामध्ये ठाकरे बंधू उडवणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। संजय राऊतांकडून ठाण्यामध्ये युतीची घोषणा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 75 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं राऊतांचं भाष्य। बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर। कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटीची डिफेंडर। नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी केली, कॉलेजने प्रमाणपत्र दिलं नसल्याचा प्रेम बिराडेचा आरोप, तर कॉलेजने आरोप फेटाळले। दिवाळीमध्ये विमानाचे तिकीट दरही 3 ते 5 पटीने महाग। 5,000चं तिकीट 25,000च्या घरात। विमान कंपन्यांच्या मनमानी विरोधात नाराजी। दिवाळीमध्ये रात्री 10 पर्यंत तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची परवानगी। डेसिबलची मर्यादाही पाळा, मुंबई पोलिसांची कडक नियमावली। अमरावतीमध्ये तब्बल 21,000 रुपये किलोची मिठाई। 24 कॅरेट सोन्याचा वरखा लावलेल्या मिठाईची राज्यभरात चर्चा।